गुड मॉर्निंग क्लास, वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचं क्वेश्चन जर तुम्ही बघत असाल तर व्हॉट इज सिनॅप्स, व्हॉट आर सिनॅप्टिक क्लिफ्ट असा हा क्वेश्चन आहे. तर बघा, तुम्ही लक्षात ठेवू शकताय कालचं जे क्वेश्चन होतं ते होतं की हे जे इम्पल्स आहे ते एका न्यूरॉनमध्येच कसे कंडक्ट होतात. म्हणजे एकच न्यूरॉन आहे, एकच सेल आहे ब्रेनचा, आणि तो इथून इथं कसं कंडक्ट होतं किंवा ट्रान्समिट होतं हे आपण काल क्वेश्चन बघितलं होतं. आजचं क्वेश्चन जे आहे ते आहे सिनॅप्सिस. हा कॉन्सेप्ट आधी मी तुम्हाला सांगते. सिनॅप्सिस म्हणजेच काय माहिती का, जेव्हा हा जे इम्पल्स आहे ते एका न्यूरॉनपासून, आता या न्यूरॉनला असं असतं, याला एक्झॉनिक एंड म्हणतात, आणि दुसरा न्यूरॉन जे आहे त्याला असं जुडलेलं असणार आहे. म्हणजे इथं सेल बॉडी आणि इथं एक्झॉनिक एंड. म्हणजे बघा, हे सगळे न्यूरॉन्स जे आहेत ते असे एक दुसऱ्याला, जे आपण म्हणतो ना एक फायबर बनलेलं, एक दोऱ्यासारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे, तर हे दोरा असं बनलेलं आहे की हे एक्झॉनिक एंड जे आहे ते डेंड्रायटिक एंडला जोडलेलं असतं. मग इथं पण पुन्हा तसंच असणार आहे, इथं हे असं असणार आहे, आणि इथं पुन्हा असं, आणि इथून पुन्हा एक दुसरा न्यूरॉन. म्हणजे अशी एक नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये बनलेली आहे. आणि आताचं क्वेश्चन जे आहे ते सिनॅप्सिस, ते म्हणजेच काय, एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनकडे जे इम्पल्स ट्रान्समिट होतात, एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनकडे जे इम्पल्स ट्रान्समिट होतात त्यालाच आपण सिनॅप्सिस म्हणतो. देन व्हॉट इज सिनॅप्सिस? सिनॅप्स क्वेश्चन येतं, सिनॅप्स हा फंक्शन काय, आणि सिनॅप्सिस, व्हॉट इज सिनॅप्सिस? तर सिनॅप्सिस काय आहे, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स. सिनॅप्सिस, व्हॉट इज सिनॅप्सिस? सिनॅप्सिस म्हणजेच काय, द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. ट्रान्समिशन, जे इम्पल्स ट्रान्समिट होतात एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला, त्यालाच आपण सिनॅप्सिस म्हणतो, टू अनदर न्यूरॉन. हे सिनॅप्सिसची डेफिनेशन आहे. व्हॉट इज सिनॅप्सिस? ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला जे इम्पल्स गेलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सिनॅप्सिस. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, इथं तुम्ही फिंगर टच केलं, समजा हे स्किन आहे, स्किनवर असे न्यूरॉन्स आहेत, आणि इथं आपण काय केलं आहे, फिंगर टच केलं, तर हे फिंगर टच केलेले मेसेजेस असेच वाहत जातात ब्रेनपर्यंत. मग कालच्या क्वेश्चनमध्ये आपण इथून इथं इम्पल्स कसं आलं ते आपण बघितलं होतं. आजच्या क्वेश्चनमध्ये आपण हा पार्ट बघतोय बघा, हे लक्षात ठेवा. इथं जे आहे ते सिनॅप्सिस येतं. ओके, मग व्हॉट इज सिनॅप्सिस? ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. इम्पल्स जे आहेत ते ट्रान्समिट होतात, कंडक्ट होतात एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला, त्यालाच आपण सिनॅप्सिस म्हणत असतो. ह्याची डेफिनेशन झाली. बरं, सिनॅप्सिसमध्ये अजून एक स्पेशल पॉईंट काय सांगायचं आहे, तर एक न्यूरॉन आणि दुसरं न्यूरॉन जे आहे ते कनेक्टेड असतात. एक न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन कनेक्टेड असतात. ते कसे असतात? ह्याचं आहे एक्झॉनिक एंड. कुठलं एंड आहे? एक्झॉनिक एंड. हे जे एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन इज कनेक्टेड टू डेंड्रायटिक. बघा, आपल्याला माहिती आहे 10th 10वीमध्ये आपण शिकलो आहे की हे जर एक ब्रेन सेल असेल तर या एंडला जे आहे ते एक्झॉनिक एंड म्हणतात, आणि याला डेंड्रायटिक एंड म्हणतात. मग एका न्यूरॉनचं एक्झॉनिक एंड हे दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रायटिक एंडला जुडलेलं असतं. म्हणजे इम्पल्स कसं ट्रान्समिट होतात असं. मग एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन इज अटॅच टू डेंड्रायटिक एंड ऑफ अनदर न्यूरॉन. म्हणजे हे एक पॉईंट आपण क्लिअर केलं की एक न्यूरॉन आणि दुसरे न्यूरॉन जुडलेले कसे असणार आहेत, एक्झॉनिक एंड आणि डेंड्रायटिक एंड. हे तुम्ही म्हणू शकताय, तुम्ही असं हेड टेल असं घेऊ शकताय. टेल पार्ट हेडला अटॅच्ड असतो, पुन्हा ह्याचा टेल पार्ट नेक्स्ट हेडला अटॅच्ड असणार आहे, याचं टेल पार्ट नेक्स्ट हेडला अटॅच्ड असणार आहे, आणि अशीच एक नेटवर्क तयार होते ब्रेन सेल्सची. मग याच्यामध्ये दुसरं पॉईंट आपण काय सांगू शकतो की व्हॉट इज सिनॅप्सिस? सिनॅप्सिस इज द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन इज अटॅच्ड विथ डेंड्रायटिक एंड ऑफ अनदर न्यूरॉन. एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन इज अटॅच्ड विथ डेंड्रायटिक एंड ऑफ अनदर न्यूरॉन. या एक्झॉनिक एंड आणि डेंड्रायटिक एंडमध्ये एक छोटंसं गॅप असतं.
अ गॅप इज प्रेझेंट बिटवीन एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन अँड डेंड्रायटिक एंड ऑफ अनदर न्यूरॉन. दॅट गॅप, या गॅपला आपण काय म्हणतो तर त्या गॅपला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतो. काय म्हणतो आपण? सिनॅप्टिक क्लेफ्ट. मग इथं तुम्ही बघू शकताय बघा, इथं स्लाइट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे गॅप आहे त्या गॅपला आपण काय म्हणतो? सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता तुम्ही बघा, हे पण करंटच आहे एका प्रकाराचं. तर जर कनेक्शनच नसेल, जर जुडलेलंच नसेल तर करंट वाहणार आहे का? नाही. मग ते काम कसं करतं, करंट कसं वाहतं ते आपण बघतो आज. मग हे जे सिनॅप्सिस आहे, सिनॅप्सिस हे 2 टाईप्सचं आहे. एक आहे केमिकल सिनॅप्सिस आणि दुसरं आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. सिनॅप्सिस इज ऑफ 2 टाइप्स, केमिकल सिनॅप्सिस अँड इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस. आता बघा, एक डायग्राम काढत आहे मी तुमच्यासाठी. हे जे काढलं होतं हे एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन, फक्त एकच एंड काढत आहे बघा मी. एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन इज कनेक्टेड विथ डेंड्रॉनिक एंड ऑफ अनदर न्यूरॉन. मग या पार्टला आपण एकदम मॅग्निफाय करून बघूयात की नेमकं ते कसं दिसतं. तर बघा, हे जर एक्झॉनिक एंड असेल तर इथे एक बल्ब असतं. बल्ब म्हणजे असं गोळ्यासारखं स्ट्रक्चर, आणि हे जे आहे ते दुसरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता हे एक्झॉनिक एंड आहे आणि हे डेंड्रायटिक एंड आहे. डेंड्रायटिक एंड आहे. ओके. मग ही अशी डायग्राम असते, मी डायग्राम तुम्हाला पाठवेन. तर याच्यामध्ये ॲक्च्युली कसं आहे, हे जे एक्झॉनिक एंड सिनॅप्सिस हा 3 कॉम्पोनंट्सपासून बनलेलं असतं. ही मेम्ब्रेन जी आहे ती आहे प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड सिनॅप्टिक क्लेफ्ट. हे जे गॅप आहे त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतात. मग हे जे केमिकल सिनॅप्सिस आहे, हे केमिकल सिनॅप्सिस 3 कॉम्पोनंट्सपासून बनलेलं असतं. प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, सिनॅप्टिक क्लेफ्ट, हे मधलं जे आहे ना सिनॅप्टिक क्लेफ्ट अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. खूप इझी क्वेश्चन आहे बघा. केमिकल्समधून आयन्स फ्लो होतात, गॅपमधून, व्हॅक्यूममधून, एअरमधून आयन्स फ्लो होत नाहीत. मग नेमकं काय होतं, जेव्हा या एक्झॉनिक एंडकडे आयन्स येतात तेव्हा या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनकडे कॅपॅसिटी असते. कशी कॅपॅसिटी असते? हॉर्मोन रिलीज करायची. कुठला हॉर्मोन? त्या हॉर्मोनला आपण न्यूरो ट्रान्समीटर पण म्हणतो. न्यूरो ट्रान्समीटर्स पण म्हणतो. मग याच्याकडे एक स्पेशल कॅपॅसिटी आहे की जेव्हा जेव्हा त्याच्याकडे आयन्स येतील तेव्हा तेव्हा तो काय करेल, एक हॉर्मोन सिक्रीट करेल. त्याला न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतात. ते न्यूरो ट्रान्समीटर हे द्रव्य जे आहे या गॅपमध्ये भरून जातात. आता या गॅप इथून इथं टच झाल्यामुळं इथं जे आहे हा स्टिम्युलेट होतं आणि आयनचे कॅनल्स जे आहेत, आयनचे कॅनल्स म्हणजे जे रस्ता जे आहे ते ओपन होतं. आणि ते ओपन झाल्यामुळं हे जे प्लस आहे ते इथून इथं वाहून या साईडला येऊ शकतं. म्हणजे प्लस जे आहे ते गॅपमधून वाहून येऊ शकत नाही, पण ते प्लस जे आहे जेव्हा एक द्रव्य भरतं तेव्हा ते भरून येऊ शकतं. कॉन्सेप्ट तर हाच आहे बघा. तुम्हाला एक्सप्लेन कसं करायचं मी सांगते. what is chemical synapses? Chemical synapses is made up of 3 components: presynaptic membrane, synaptic cleft and इथं तुम्ही बघू शकताय. Chemical synapses is made up of 3 components: presynaptic membrane, synaptic cleft and postsynaptic membrane. Presynaptic membrane is present at the axonic end of the neuron. Postsynaptic membrane is present at the dendritic end of the another neuron. म्हणजे प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन हे एक्झॉनिक एंडकडे असते आणि पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन जे आहे ते डेंड्रायटिक एंडकडे असते. आता सिनॅप्टिक क्लिफ्टबद्दल आपण काय सांगू शकतो? अ गॅप इज प्रेझेंट. एक छोटीशी गॅप असते बिटवीन कुणामध्ये? प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्टसिनॅप्टिक मेम्ब्रेन. त्या गॅपला आपण काय म्हणतो? दॅट गॅप इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लिफ्ट. ओके. म्हणजे आता तरी आपण सध्या हे जे 3 कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. आता प्रोसेस सांगूयात नेमकं काय घडतं. आता ते तुम्ही सांगितलं की हे अशी सिच्युएशन आहे.
आन्सरमध्ये की हे अशी परिस्थिती असते की प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन पण असतं, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन असतं आणि सिनॅप्टिक क्लिफ्ट असतं. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन हे एक्झॉनिक एंडकडे असतं आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन जे आहे ते डेंड्रायटिक एंडकडे असतं. अजून एक स्पेशल पॉईंट जर सांगायचं म्हटलं तर ही प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनकडे कॅपॅसिटी आहे. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन जी आहे ही वाली मेम्ब्रेन त्याच्याकडे एक स्पेशल कॅपॅसिटी आहे. कुठली कॅपॅसिटी? न्यूरोट्रान्समीटर रिलीज करायची. आता भरपूर न्यूरोट्रान्समीटर्स असतात पण युजली जे मॅक्झिमम अमाऊंटमध्ये जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते आहे ॲसिटाईल कोलाइन. नाव लक्षात ठेवा. न्यूरोट्रान्समीटर जे ब्रेनमध्ये इम्पल्स ट्रान्समिट करण्यासाठी वापरलं जातं त्याला ॲसिटाईल कोलाइन हे नॉर्मल एक्झाम्पल आहे. मग प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन हॅज द कॅपॅसिटी टू रिलीज न्यूरोट्रान्समीटर्स. बरं, त्यानंतर एवढी कॅपॅसिटी आहे. आता परिस्थिती काय आहे? वेन इम्पल्स अराइव्स ॲट एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन. म्हणजे इम्पल्स कुठून आलेत? इथून एक्झॉनिक एंडकडे आलेले आहेत. वेन इम्पल्स अराइव्ज ॲट एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन काय करणार आहे? इट सिक्रीट्स न्यूरोट्रान्समीटर. ते न्यूरोट्रान्समीटर सिक्रीट करतो, न्यूरोट्रान्समीटर सिक्रीट करतो. अँड देन दॅट न्यूरोट्रान्समीटर, हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे इट फिल्स द सिनॅप्टिक क्लिफ्ट. ते भरून जातं, फिल होतं. कुठं भरतं? सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये. इट फिल्स द सिनॅप्टिक क्लिफ्ट. आता सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये भरल्यामुळं काय होणार? अँड बाइंड्स विथ द पोस्ट सिनॅप्टिक. ह्या सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये भरतोही आणि या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनसोबत बाइंड होतं, कंबाईन होतं, त्याच्यासोबत त्यांची रिॲक्शन होते. मग वेन एक्झॉनिक एंड ऑफ वन न्यूरॉन रिसीव्स impulse, the presynaptic membrane secretes neurotransmitter fills the synaptic cleft and binds with the postsynaptic membrane. आता याच्यासोबत बाइंड केल्यामुळं रिॲक्शन झाल्यामुळं काय झालेलं आहे? आयन कॅनल्स ओपन. आयनचे जेवढे कॅनल्स होते, रस्ते जे आहे ते ओपन झालेले आहे. झालं. देअरफॉर इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. इम्पल्स जे आहे ते एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्समिट होतात. ओके. मग बरं, याच्यानंतर अजून एक कॉन्सेप्ट आहे की इम्पल्स ट्रान्समिट झाल्यानंतर या ॲसिटाईल कोलाइनचं किंवा या न्यूरोट्रान्समीटरचं होतं काय? तर बघा, हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे, समजा ॲसिटाईल कोलाइन जर असेल तर कोलाइन इस्टरेस असा लिक्विड पण इथं सिक्रेट होतो, हॉर्मोन, आणि ते न्यूट्रिलाइज होतं. न्यूट्रिलाइजेस विथ द रिस्पेक्टिव्ह एन्झाईम. हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे ते न्यूट्रिलाइज होतं. न्यूट्रिलाइज म्हणजेच ॲसिडसोबत जेव्हा आपण बेस मिक्स करतो तेव्हा न्यूट्रल बनतं की नाही, तसंच या न्यूरोट्रान्समीटरला ज्या हॉर्मोनमुळं न्यूट्रिलायझेशन होईल त्या हॉर्मोनसोबत मिळून ते न्यूट्रिलाइज होतं आणि राहिलेलं न्यूट्रिलाइज झाल्यानंतर जे एंड प्रोडक्ट आहे ते कोण ॲब्झॉर्ब करतं? प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन पुन्हा ॲब्झॉर्ब करून घेतं, पुन्हा ते शोषून घेतं, म्हणजे पुन्हा मोकळं झालं हे. ओके. मग एक्सप्लेनेशन सांगत आहे बघा मी तुम्हाला. व्हॉट इज सिनॅप्सिस? सिनॅप्सिस इज अ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन. The axonic end of one neuron is attached with dendronic end of another neuron. A gap is present between axonic end and dendronic end. It is called as synaptic cleft. Okay. Now synapses is of two types: chemical synapses and electrical synapses. What is chemical synapses? Chemical synapses is made up of three components: presynaptic membrane, synaptic cleft and postsynaptic membrane. Presynaptic membrane is special. It has a capacity to secrete neurotransmitter. The common neurotransmitter is acetylcholine. Now when the axonic end of one neuron receives impulse, presynaptic membrane secretes neurotransmitter. Neurotransmitter fills the synaptic cleft
and binds with the postsynaptic membrane. Therefore, ion channels are opened. Therefore, impulse is transmitted from one neuron to another neuron. After the transmission of impulse, the neurotransmitter is neutralized by respective enzyme. The neurotransmitter is neutralized by respective enzyme. For example, acetylcholine is neutralized by choline esterase. And the end product, ह्यांच्या रिॲक्शन नंतर जे एंड प्रोडक्ट भेटणार आहे, दॅट एंड प्रोडक्ट इज रीएब्झॉर्ब्ड बाय प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन पुन्हा त्याला ॲब्झॉर्ब करते, शोषून घेते. ओके, मग हे होतं केमिकल सिनॅप्सिस. इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस हे मी तुम्हाला उद्या सांगेन.